हॅलो. हॅलो. गुड इव्हनिंग ऑल. हॅलो. गुड इव्हनिंग टू ऑल. ऑडिओ व्हिडिओ चेक करा. ऑडिओ व्हिडिओ आय थिंक क्लिअर असेल. ओके. हॅलो. हॅलो. गुड इव्हनिंग टू ऑल. चला, ऑडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर असेल. व्हिडिओ व्यवस्थित आहे. ऑडिओ पण तुम्हाला परफेक्ट ऐकू येत असेल. ठीक आहे. चलो. सो फिफ्थ सेमिस्टर संपलेली आहे. होप सो की सगळ्यांना पेपर सोपे गेले असतील. सगळ्यांनी आपल्याकडे क्लास जॉईन केला होता, टॉस थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स, आणि आपण घेतलेलं वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचं. हे आपण क्लासेस घेतले होते. त्याचे लेक्चर अजून पण ऍपवर अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर यावेळेस आपण जे लेक्चर घेणार आहे द डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर्स म्हणजे डीआरएस, आणि दुसरा जो सब्जेक्ट आहे तो कॉन्ट्रॅक्ट अँड बिलिंग. हे दोन सब्जेक्ट आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स घेणार आहे. जसं की आपण मागच्या वेळेस फिफ्थ सेमिस्टरला टॉसचे घेतले आणि डब्ल्यूआरईचे घेतले. त्या पद्धतीनं आपल्याला मागच्या वेळेस काय होतं की तुम्हाला भरपूर वेळ मिळाला होता. आपण टॉस तर ऑलरेडी ट्रेनिंगचे जे तुमचं पिरियड होतं त्याच्यामध्ये आपण ट्रेनिंग टाइम मध्ये आपण ते संपवलेलं टॉस, आणि नंतर डब्ल्यूआरई आपण घेतला होता. बरोबर. तर तसं यावेळेस आता आपण वेळ आहे आपल्याकडे तसा पुरेसा, तर आपण डीआरएस आणि कॉन्ट्रॅक्ट अँड बिलिंग असे दोन सब्जेक्ट आपण यावेळेस कंडक्ट करणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला टोटल जे सब्जेक्ट आहे ते म्हणजे एक डीआरएस आहे 70 मार्क्सचा तुम्हाला थेरी पेपर याचा तुम्हाला द्यायचा आहे 70 मार्क्सचा. त्यानंतर मॅनेजमेंट जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन आहे. बघा, तुम्हाला या सेमिस्टरचं मी तुम्हाला पॅटर्न सांगतोय काय काय आहे तुम्हाला या सेमिस्टरला असणार आहे. ठीक आहे. तर या सेमिस्टरला तुम्हाला जो सब्जेक्ट आहे तो एक तर पहिला जो मॅनेजमेंट आहे. ठीक आहे. मॅनेजमेंट हा जो मॅनेजमेंटचा पेपर आहे तो तुम्हाला द्यायचा आहे ऑनलाईन. ओके. जसा तुम्ही आतापर्यंत ऑनलाईन एन्व्हायरमेंटचा पेपर तुम्ही सेकंड इयरला दिला होता त्या पद्धतीने तुम्हाला हा पेपर ऑनलाईन द्यायचा आहे एमसीक्यू टाईप. ठीक आहे. इथं तुमचं स्कोरिंग कमी होणार आहे, लक्षात घ्या. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एन्व्हायरमेंटचा स्टडी केलेला आहे, अप्लाइड सायन्स तुम्ही फर्स्ट इयरला पण दिलेला आहे, बेसिक सायन्सचा पण दिलेला आहे. म्हणजे जे तुम्ही शिकता त्याच्या वेगळंच काहीतरी ऑनलाईनला क्वेश्चन पडलेले आहेत, तुम्हाला त्याचा अनुभव आहे. त्यामुळं ऑनलाईनचं स्कोरिंग हे तुम्हाला कमी करण्याचं काम ते करणार आहे ऑनलाईन, लक्षात घ्या. थर्ड इयरचं स्कोरिंग सिक्स सेमिस्टरचं, आणि ज्यावेळेस तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेणार त्यावेळेस तुम्हाला फिफ्थ आणि सिक्स दोन्ही सेमिस्टरचं ऍव्हरेज पर्सेंटेज वर तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं मॅनेजमेंट एक ऑनलाईन पेपर आहे. स्कोर करायचे चान्सेस कुठं कुठं आहेत ते तुम्हाला मी सांगतो. दुसरा जो सब्जेक्ट तुम्हाला आहे तो कॉन्ट्रॅक्ट अँड बिलिंग आहे. कॉन्ट्रॅक्ट अँड बिलिंग हा जो आहे तो 70 मार्कची थेरी मार्कचा पेपर आहे तुम्हाला. कॉन्ट्रॅक्ट अँड बिलिंग हा सब्जेक्ट कसा आहे, पूर्ण थेरॉटिकल आहे. कॉन्ट्रॅक्ट अँड बिलिंग पूर्ण थेरॉटिकल आहे, पण याच्यामध्ये काही नवीन वर्ड्स आहेत सगळे. कॉन्ट्रॅक्ट कसे भरले जातात, कॉन्ट्रॅक्टचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, टेंडर कोणते आहेत, टेंडर कसे फिलअप केले जातात, ऑनलाईन टेंडर कसे फिलअप केले जातात, त्यामध्ये सगळे टर्मिनॉलॉजीज. तर हे सगळं आहे याच्यामध्ये. एखाद्या कुठल्या तरी टॉपिक मध्ये तुम्हाला याचे न्यूमरिकल्स भेटतील, ते पण अगदी किरकोळ न्यूमरिकल आहेत. बाकी सगळा पूर्ण जो सब्जेक्ट आहे तो थेरॉटिकल आहे 70 मार्क्स. परत थेरी म्हणलं की ज्यांची थेरी चांगली आहे ते स्कोर करू शकतात, पण ज्यांचं थेरॉटिकल नॉलेज कमी आहे म्हणजे थेरी आवडत नाही त्यांचा परत स्कोर इथे कमी होऊ शकतो. तर त्यासाठी आपण याचे पण नोट्स प्लस लाईव्ह लेक्चर याचे आपण कॉन्ट्रॅक्ट अँड बिलिंगचे घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर याचा 70 मार्कचा पेपर आहे थेरीचा, 70 मार्क्स याचा थेरीचा पेपर आहे. त्यानंतर थर्ड जो सब्जेक्ट तुम्हाला या सेमिस्टरला आहे तो आहे डीआरएस, डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर. डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर्स. जसा टॉस सब्जेक्ट होता बघा, जसा टॉस होता, टॉस मध्ये तुम्हाला माहितीये की न्यूमरिकल्स जास्त होते. आता यावेळेस एक्झाम मध्ये थिअरी जास्त विचारलेली, जवळपास 30 मार्क्सची थिअरी विचारलेली. मी तुम्हाला
ज्यावेळेस आपण रिव्हिजन लेक्चर्स घेतलेला असला त्यावेळेस मी तुम्हाला बोललो होतो की थेरी करून जावा. मी बोललो होतो तुम्हाला की जी इम्पॉर्टंट थेरी आहे मी जी सांगितलेली ती थेरी पडलेली आहे. बघा तुम्ही पेपर अनालाइज करा. आपण जे मी तुम्हाला सांगितलं होतं शिकवताना पण की हे IMP हे करून जावा, हे पडणार. मी रिव्हिजन ज्यावेळेस आपण लास्टला घेतले 2 दिवस त्यावेळेस पण सांगितलेलं की थेरी पडणार. आणि थेरी 30 मार्काची थेरी, टॉसच्या पेपरला 30 मार्काची थेरी म्हणजे नॉट अ जोक. एवढी थेरी कधी पडत नाही. तुम्ही मागचे पेपर काढून बघा, एवढी थेरी कधीच पडत नाही. ठीक आहे. मग जसं टॉस हा न्यूमरिकल सब्जेक्ट आहे, प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट आहे, पण त्याच्यामध्ये थेरी पडली. तसं DRS जे आहे ह्याच्यामध्ये पण कसं आहे, DRS 70% न्यूमरिकल्स 30% थेरी, 70% न्यूमरिकल्स 30% थेरी आहे, किंवा 80-20% असं आपण पकडू शकतो. 80% न्यूमरिकल्स 20% थेरी. ठीक आहे. पण कधी कधी काय करतात, आता DRS मध्ये एक आहे पॅटर्न तुम्हाला सांगतो. टॉस मध्ये कसं आहे, बीम बदलला की तुमचे स्टेप्स बदलले, म्हणजे स्टेप्स तेच आहेत, न्यूमरिकल्स व्हॅल्यू बदलतात. DRS मध्ये स्टेप्स सेम आहेत. DRS मध्ये काय डिझाईनचे स्टेप्स म्हणा, अनालिसिसचे स्टेप्स म्हणा, हे सेम आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं हे जर तुम्हाला थेरी व्यवस्थित समजली DRS ची तर तुम्ही न्यूमरिकल्स अगदी इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय ते आपण डिटेलमध्ये नंतर डिस्कस करू. पण हा पण एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. तुम्हाला डिग्रीला पण हा उपयोगाला येणार. डिग्रीला ऍक्च्युली जी स्कीम जी होती, जी के स्कीम आहे, जी स्कीम मध्ये RCCचं डिझाईन वेगळा सब्जेक्ट होता, 5th सेमिस्टरला तो सब्जेक्ट होता, आणि स्टील जो होता तो जो सब्जेक्ट आहे तो 6th सेमिस्टरला होता. लक्षात, जी स्कीमला सांगतोय मी. मग के स्कीमला काय केलं त्यांनी, या दोन्ही सब्जेक्टचं कॉम्बिनेशन केलं. दोन्ही सब्जेक्टला त्यांनी काय केलं, कंबाईन केलं. बघा मी जी स्कीमला काय होतं, RCCचे टोटल 6 टॉपिक होते 5th सेमिस्टरला, आणि स्टीलचे काय उलट होतं बहुतेक, स्टील 5व्याला होतं आणि RCC 6व्याला होतं, असं काहीतरी होतं. तर इथं पण किती 6 टॉपिक होते. स्टील 5व्या सेमिस्टरला होतं आणि RCC हे 6व्या सेमिस्टरला होतं. म्हणजे याचे 6 टॉपिक, याचे 6 टॉपिक, 12 टॉपिकचे मिळून के स्कीमला तुम्हाला फक्त 6 टॉपिक केले. 6 पण नाही, 5 टॉपिक केले. सगळा सिलेबस म्हणजे याच्यामध्ये जेवढं नॉलेज तुम्हाला मिळत होतं जी स्कीमला, ते नॉलेज तुम्हाला इथं मिळणार नाहीये, थोडंसं अपुर आहे. पण आय स्कीम पेक्षा तरी के स्कीमचा सिलेबस थोडासा चांगला डिझाईन त्यांनी केलेला आहे. त्यामध्ये डब्ल्यू रिइन्फोर्स बीम वगैरे सगळं टाकलेलं आहे. सो न्यूमरिकल सब्जेक्ट आहे. 80% न्यूमरिकल्स असतील, 20% थिअरी असेल, किंवा 70-30 असं पण होऊ शकतं याच्यामध्ये. ठीक आहे. सो DRS एक आहे. त्यानंतर जो सब्जेक्ट आहे तो मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चर आहे, MRS. 4 नंबरचा जो सब्जेक्ट आहे तो आहे MRS आहे. हे पण तुम्हाला थेरी पेपर द्यायचा 70 मार्कचा, 70 मार्क्सचा थेरी पेपर द्यायचा आहे. रेट्रोफिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकायच्या आहेत. नवीन टर्म्स आहेत, नवीन वर्ड्स त्याच्यामध्ये. MRS चा आपण क्लास घेणार नाहीये, पण त्याचे नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेन. जे स्वतः मी काढणार आहे त्याचे नोट्स तुम्हाला मिळून जातील. त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला नसणार आहेत, ते तुम्हाला ऍपवर मिळून जातील किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला ते मिळून जातील. ठीक आहे. त्यानंतर जो नेक्स्ट सब्जेक्ट आहे MRS नंतर, तो आहे मेन म्हणजे तुमचं आता कसं असतं, तर प्रोजेक्ट. आता तुम्ही फायनल स्टेजचा प्रोजेक्ट करणार. 5th सेमिस्टरला तुम्ही सिनॉप्सिस आय थिंक सब्जेक्ट सबमिट केला असाल गाईडकडे. 5th सेमिस्टरला तुम्ही जो काय तुम्ही प्रोजेक्ट चूज केला होता त्याचा सिनॉप्सिस तुम्ही सबमिट केला असेल, आणि आता लास्ट सेमिस्टरला तुम्हाला काय करायचंय, जो काय तुम्ही सिनॉप्सिस सब्जेक्ट केलाय, सबमिट केलेला आहे, ऑब्जेक्टिव्ह, मेथोडॉलॉजी वगैरे जे काय तुम्ही सिनॉप्सिस मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे, त्याच्यावर आता तुम्हाला पूर्ण इथे काम करायचंय. कॅप्स्टन प्रोजेक्ट जे आहे त्याला पण चांगलं वेटेज आहे, वेळेत कम्प्लीट करा. त्यासाठी ग्रुप तुमचा चांगला करा. ग्रुप जो तुम्ही करणार आहे किंवा ऑलरेडी तुमचा फॉर्म झाला असेल, ग्रुप चांगला करा तुम्ही. प्रत्येकाला काम वाटून द्या, कारण एकटाच जर काम करत राहिला तर तुम्ही अभ्यास कधी करणार आणि प्रोजेक्ट कधी करणार, मग गॅदरिंग आणि स्पोर्ट्स कधी करणार. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर जे काय प्रोजेक्टचा ग्रुप आहे तो ग्रुप मेंबर्स तुमचे चांगले पाहिजेत. काम तुम्ही व्यवस्थित डिवाइड करून घ्या. ज्याचं कॉम्प्युटरचं नॉलेज चांगलं आहे त्याला टायपिंगचं काम द्या. म्हणजे फॉर्मॅटमध्ये बसवणे ते थोडंसं अवघड काम आहे, ते परत फिसकटतं, सगळं वेगळं होतं. मग ते काम एकाला द्या. कोण साईटवर चांगलं काम करत असेल तर त्याला ते काम द्या. मटेरियल कलेक्शन असेल तर त्याला ते काम द्या. ग्रुपमध्ये काम करा, तुम्हाला काम सोपं जाईल. सगळे एकटंच काम करायला लागलं तर ते होणार नाही, हेक्टिक होणार. तुम्हाला अभ्यास करू का प्रोजेक्टचं काम करू असं वाटेल.
आणि प्रोजेक्टचं काम करायचं असेल तर कंटिन्युअसली गाईडला भेटत राहायचं, हे लक्षात ठेवा. हे का सांगतोय मी? कारण इकडं मला त्या प्रोजेक्टचा इकडं काही इफेक्ट होता कामा नये या सब्जेक्टवर. प्रोजेक्टचं काम आहे, प्रोजेक्टचं काम आहे म्हणत राहतात आणि मग या सब्जेक्टचा अभ्यास कमी होतो. सो असं काही करू नका, लक्षात घ्या. प्रोजेक्ट डिवाइड करा, प्रोजेक्टचे स्लॉट असतात प्रत्येक वीक मध्ये, त्या वीकला कंपल्सरी गाईडला भेटणे, काय काम केले ते सांगणे, कारण शेवटी मार्क हे गाईड देणार आहेत तुम्हाला आणि ते मार्क पण तुमच्या पर्सेंटेजला मॅटर करणार आहेत, लक्षात ठेवा. कॅपस्टन प्रोजेक्टचे जे काही मार्क आहेत ते पण तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजला मॅटर करणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा जो काही ग्रुप आहे त्यांची मिटिंग घ्या, तू काय काम करणार, तुला कुठल्या एरिया ऑफ इंटरेस्ट आहे ते त्यानुसार काम वाटून द्या आणि त्यानुसार कामाला लागा. गाईडला भेटा, तुमचं काम होऊ दे न होऊ दे, त्या वीकली तुम्ही गाईडला जाऊन भेटणे हे तुमचं काम आहे. गाईडला जर तुम्ही भेटला नाही तर मग गाईड तुम्हाला मार्क कमी देणार, एवढं लक्षात ठेवा. तर गाईडला तुम्ही वीकली भेटत जावा, 100%. काम होऊ दे त्या वीक मध्ये, नाही होऊ दे, नाही झालं तर नाही झालं म्हणून भेटा, झालं तर झालं म्हणून भेटा. तो गाईडला भेटा, इंटरॅक्शन ठेवा गाईड बरोबर, तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. ठीक आहे. सो हे DRS MRS नंतर जे मी सांगणार होतो ते कॅपस्टन प्रोजेक्ट तुम्हाला आहे, चांगले वेटेज त्याला आहे, वेळेत सबमिशन करा, चांगलं करा, ग्रुप डिवाइड काम करून ग्रुपमध्ये कामं वाटून काम करा. ठीक आहे, तुम्हाला त्याचा पण फायदा होईल, सगळ्यांना मार्क चांगले मिळतील, पर्सेंटेज चांगलं होईल, ऍव्हरेज चांगलं होईल, डिग्रीला चांगल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन मिळेल. ठीक आहे. अवघड आहे डिग्रीला ऍडमिशन मिळणं. ओपन कॅटेगरी वाले बघा कट ऑफ काय लागलाय, तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे या वेळेस काय कट ऑफ लागलाय तुम्ही नेट वरून काढू शकता. तुमचे जे काय कॅटेगरी आहे, कास्ट आहे, त्यानुसार तुम्ही चेक करा आपल्याला किती कट ऑफला मार्क मिळालेला आहे आपल्या कॅटेगरीला. ओपन वाले बघा तुमचे जे काय SC ST OBC काय कॅटेगरी असेल, NTB NTC, त्यानुसार तुम्हाला सगळं मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्स तुम्हाला गुगलवर अवेलेबल होऊन जाईल. हे बघा तुम्ही आत्तापासून बघा, मग तुम्ही एम ठरवा काहीतरी, त्यानुसार कामाला लागा, लक्षात घ्या. नंतर मग बरेच जण रडत बसलेत, आता सिनियर तुमच्या काही लोकांना ऍडमिशन मिळालं नाही, 70-75% ऍडमिशन मिळालेलं नाहीये. ज्यांचं ऍव्हरेज 70 to 75% आहे त्यांना ऍडमिशन मिळालेले नाहीयेत, लक्षात ठेवा. तुम्ही विचारा सिनियर्स, मग त्यांनी कुठेतरी डोनेशन देऊन वगैरे असं काहीतरी ऍडमिशन, कॉलेज कॉम्प्रोमाइज करून त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. या गोष्टी लक्षात ठेवा, अभ्यास करा. बाकी इव्हेंट वगैरे आतापर्यंत तुम्ही भरपूर अटेंड केलेले आहेत, त्याच्या नादी जास्त नका लागू. झालं लास्ट इयर आहे, परत डिग्रीला ते आहेच, ते करायचंच आहे तुम्हाला परत डिग्रीला जाऊन, त्यामुळं अभ्यासावर फोकस करा. ठीक आहे. त्यानंतर जो आहे सब्जेक्ट तो आहे इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे तुम्हाला. इलेक्टिव्ह सब्जेक्ट जो आहे तो आहे, ठीक आहे. आता इलेक्टिव्ह सब्जेक्ट जर म्हटलं, आता आपल्याकडे वॉलचंदचे स्टुडंट आहेत, SITचे आहेत, घोडावतचे काही आहेत, कराडचे काही स्टुडंट आहेत. ठीक आहे, बरेचसे स्टुडंट आहेत, वेगवेगळ्या कॉलेजचे स्टुडंट आहेत. तर वॉलचंद मध्ये तर इलेक्टिव्ह सब्जेक्ट बेसिकली 3 सब्जेक्ट तुम्हाला आहेत. एक बिल्डिंग सर्व्हिसेस आहे, दुसरा अर्थक्वेक आहे आणि तिसरा जो आहे तो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे. यातला सोपा तुम्हाला जर त्यांनी ऑप्शन दिला इलेक्टिव्ह चूज कुठला करायचा, तर माझं मत आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट चूज करा. सोपा आहे अगदी. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे तुम्हाला स्कोअर करून देणारा सब्जेक्ट आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणा, DRS म्हणा, कॉन्ट्रॅक्शन बिलिंग म्हणा, हे सब्जेक्ट तुम्हाला स्कोअर करून देणारे सब्जेक्ट आहेत, लक्षात घ्या. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे आपल्या म्हणजे घन कचरा जो आहे, तुम्ही 4th सेमिस्टरला वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग शिकलाय, सीवेज जे असतं त्याच्यावर कसं ट्रीटमेंट होतं त्याच्यावर तुम्ही शिकलेला आहात. मग हे काय आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे. म्हणजे आपल्या घरी दररोज सकाळी घंटागाडी येते, बरोबर आहे, बरोबर आहे ना, गाडीवाला या घरचे कचरा निकाल, म्हणजे काय आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचाच प्रकार आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा इलेक्टिव्ह घ्या तुम्ही. तुम्हाला जर त्यांनी विचारलं की कुठला तुम्ही इलेक्टिव्ह चूज करणार आहे, तर तुम्ही सगळे एकमताने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट घ्या. सोपा सब्जेक्ट आहे, म्हणजे जास्त त्याला एफर्ट्स घ्यावे लागणार नाही. थेरॉटिकल आहे, पूर्ण थेरी आहे याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये, आणि सोपी थेरी आहे. म्हणजे जो काय गार्बेज आहे तो कलेक्ट कसा करणे, त्याच्यावर कोणकोणते ट्रीटमेंट करणे, हे सगळं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये आहे. ठीक आहे. सो असे टोटल तुम्हाला 5 सब्जेक्ट आहेत. एक इलेक्टिव्ह आहे, इलेक्टिव्ह तुम्ही कुठला चूज करता ते सांगा. मोस्टली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सगळ्या कॉलेजमध्ये सिलेक्ट करतात. ठीक आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट JSPM चे पण काही विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. सो बघा तुम्ही कुठला, प्रत्येक कॉलेज वाईज ते ठरतं ते कुठला इलेक्टिव्ह घ्यायचा. सो तुम्ही, माझा अंदाज आहे
मला असं वाटतं की तुम्हाला जर विचारलं कुठला इलेक्टिव्ह घ्यावा तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट घ्यावा. सोपा आहे आणि तुम्हाला ते मार्क मिळवून देणार आहे. ठीक आहे, चला हे झालं, हे सगळे सब्जेक्ट बद्दल झालं. तुम्हाला या सेमिस्टरला एवढा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये कॅप्स्टन प्रोजेक्ट एक आहे. त्याला काय पेपर नाही आहे, सीपीई, बरोबर ना? सीपीई कॅप्स्टन प्रोजेक्ट जो आहे याला काय पेपर नाही आहे. तुम्ही जे काम करणार, जे काय ब्लॅक डायरी तुम्ही सबमिट करणार त्याच्यानुसार तुम्हाला त्याचे मार्क मिळणार आहे. ओके, हे झालं तुमचं सेमिस्टरचा सिनेरिओ. यातला आपण क्लास जो घेणार आहे तो डीआरएस आणि कॉन्ट्रॅक्शन बिलिंगचा आपण क्लास घेणार आहे. ठीक आहे, आणि हे जे सगळे सब्जेक्ट आहेत 2, 3, 4 आणि 5 हे सगळे 70 मार्क्सचा थिअरी पेपर तुम्हाला रिटर्न मध्ये लिहायचा आहे. मॅनेजमेंट फक्त तुम्हाला ऑनलाईन आहे. मॅनेजमेंटचा जो काही पेपर आहे तो ऑनलाईन एमसीक्यू आहे आणि तिथं बऱ्याच जणांचे मार्क जातात. तुम्ही तुमच्या सिनियरशी पण चर्चा करा, सिनियर पण तुम्हाला हेच सांगतील की ऑनलाईनचा काही भरोसा नाही. ऑनलाईन सब्जेक्टचा तुम्हाला काही भरोसा नाही. काही कॉलेजमध्ये शिकवतात एक आणि पडतंय वेगळं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मग याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, याच्यावर पण करा, नाही असं नाही, पण याचे जेवढे मार्क मिळतील ते बोनस मार्क आहेत. चांगले मार्क मिळाले तर ते बोनसच मार्क आहेत तुमचे. ठीक आहे, सो असा सिनेरिओ आहे. क्लास आपला दररोज डेली 1 आवर होणार, दररोज 1 तास क्लास आपला होणार. डीआरएस आपण सुरुवातीला स्टार्ट करणार आहे. डीआरएस पासून आपण सुरुवात करणार आहे. आजच मी तुम्हाला सिलेबस वगैरे सगळं सांगणार आहे डीआरएसचं. आणि कॉन्ट्रॅक्शन बिलिंग हे दोन्ही आपले लेक्चर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये आपल्या ऍपवर लेक्चर्स होतील. याचे डेली टायमिंग हेच राहील. जर काही चेंज झालं तर मी व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला कळवतो, पण मॅक्सिमम टायमिंग हेच राहील. 8:30 to 9:30 डेली 1 आवर आपलं लाईव्ह लेक्चर असणार. क्लिअर, हे सगळं आहे असं शेड्यूल. आज मी डीआरएसचं तुम्हाला सगळं सिलेबस लिहून देणार आहे, काय काय टॉपिक आहेत त्यामध्ये काय काय शिकायचं हे आपण डिस्कस करणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर मी सिलेबस लिहायला चालू करतो. ठीक आहे, एमआरएस चे नोट्स काढायचं काम चालू आहे माझं. नोट्स जर माझं काम पूर्ण झालं तर मी त्याचे पण नोट्स तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकेन. त्यात मग त्याचे पण काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन, काय करायचं नेमकं आणि काय करायचं नाही ते पण मी तुम्हाला त्यावेळेस सांगेन. ठीक आहे, चला तुम्हाला काय डाऊट्स असतील तर विचारा, नसेल डाऊट तर आपण पुढे जाऊ. तुम्हाला मी याचा सिलेबस लिहून देतो. डाऊट असेल कोणाला तर तुम्ही कमेंट करू शकता, नसेल तर मग चला. युनिट नंबर डीआरएस इंटरेस्टिंग आहे सब्जेक्ट. बघा, अनालिसिस आतापर्यंत तुम्ही जे शिकलाय ते सगळं अनालिसिस शिकलाय, लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्ही जे काय शिकलेलं आहात ते अनालिसिस आहे. मग अनालिसिस आणि डिझाईन मध्ये फरक काय आहे? आतापर्यंत तुम्ही टॉस पर्यंत जे काय शिकलेलं आहात, ईजीएम असेल, मॉस असेल किंवा सॉम होतं तुम्हाला, ईजीएम इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, सॉम आणि टॉस जे काय तुम्ही शिकलेलं आहात हे सगळं काय कशाच्या अंडर येतं? अनालिसिस याच्या अंडर येतं. अनालिसिस मध्ये तुम्ही काय काय काढलं? रिएक्शन काढले, एसएफडी काढली, बीएमडी काढलं, बरोबर आहे ना? एसएफडी बीएमडी काढलेला आहे. तुम्ही फिक्स बीम बघितलं, त्याचे सगळे मुवमेंट तुम्ही काढले, सपोर्ट मुवमेंट्स काढले, सपोर्ट मुवमेंट्स तुम्ही काढले, हे सगळं तुम्ही केलेलं आहे अनालिसिस मध्ये. ट्रस्टचं अनालिसिस केलं आपण टॉस मध्ये, जो लास्टचा टॉपिक होता त्याच्यामध्ये आपण ट्रस्टचं अनालिसिस केलं. अनालिसिस केलं म्हणजे काय केलं? तुम्हाला ट्रस्ट किंवा बीम दिलेला असेल आणि बीम वर लोडिंग दिलेला असेल, मग एवढा जर लोड बीम वर येत असेल तर किती रिॲक्शन्स येतात हे आपण काढलं होतं. ट्रस होतं, ट्रसवर तुम्हाला फोर्सेस दिले होते, मेंबर मध्ये कॉम्प्रेसिव्ह फोर्स येतो का टेन्साइल फोर्स येतो हे आपण काढलं, त्याचं मॅग्निट्यूड काढलं आणि नेचर काढलं. हे काढणं म्हणजे सगळं अनालिसिस आहे, लक्षात ठेवा. मग डिझाईन म्हणजे काय? डिझाईन म्हणजे आता तुम्ही काय करणार आहे लक्षात घ्या. डिझाईन मध्ये बीम मेंबर असेल तर बीमचे डायमेन्शन्स ठरवणे. बघा, तुम्ही कॉलेजमध्ये, घरामध्ये बघा, बीमची विड्थ, डेप्थ ही सगळीकडे सेम असते का? नसते. मोठा हॉल असेल तर त्याची विड्थ, डेप्थ जास्त असते, जास्त लोड त्याच्यावर येणार. सो त्याचे बीमचे म्हणा, कॉलमचे म्हणा, स्लॅबचे म्हणा, फुटिंगचे म्हणा, त्याचे डायमेन्शन्स ठरवणे.
त्याच्यामध्ये आपण जे रिइन्फोर्समेंट करतो स्टील, जे रिइन्फोर्समेंट आपण करतो ते स्टील किती प्लेस करणे. तुम्ही साईटवर ट्रेनिंग केलेलं आहात, बरोबर आहे. साईटवर तुम्ही ट्रेनिंग केलंय, तर बीम मध्ये काय असतात, टॉप अँकर बार असतात, टॉप अँकर बार असतात, बेंटअप बार्स असतात. बेंटअप बार काही ठिकाणी तुम्ही बघितले असतील, काही ठिकाणी बघितले नसतील. कर्टल बार्स असतील, ठीक आहे. त्यानंतर बॉटम मेन बार्स होते, जर तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर बॉटम मेन बार्स होते, बरोबर. सो हे सगळे तुम्ही बघितलंय. मग हे नेमके किती डायमीटरचे किती बार प्लेस करायचे, हे सगळं आता आपल्याला या डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर्स मध्ये शिकायचं आहे. आलं लक्षात. म्हणजे एखाद्या बीम मध्ये बॉटमला 12 mm चे 2 बार होते, 3 बार होते, ठीक आहे. 14 mm चे होते, 16 mm चे होते, 18 mm चा नसतो कधी, 20 mm, 22 mm, 24 mm चे बार हे कसं ठरवतात, हे सगळं आपल्याला या डिझाईन मध्ये शिकायचं आहे. म्हणजे एखाद्या कॉम्पोनंटचे डायमेन्शन्स, त्यानंतर त्याच्यामध्ये स्टील रिइन्फोर्समेंट, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. पहिले 4 टॉपिक सगळे आरसीसी वर आहेत. नंतरचा जो आहे 5वा टॉपिक जो आहे तो स्टील कनेक्शन्स वर आहे. स्टील कनेक्शन्स म्हणजे काय, दोन जे स्टील मेंबर आपण एकमेकांना कनेक्ट करणार, कनेक्ट करताना काय वापरणार, फेविक्विक वापरणार, शक्य आहे का, नाही. मग त्यासाठी कनेक्शन्स म्हणजे काय येणार, एकतर बोल्टेड कनेक्शन येणार किंवा वेल्डेड येणार. मग बोल्टेडचं डिझाईन लक्षात घ्या, बोल्टेड कनेक्शन येणार किंवा काय येणार, वेल्डेड येणार. मग बोल्टेड मध्ये किती डायमीटरचे बोल्ट, किती नंबर बसवायचे, दोन बोल्ट मध्ये किती अंतर पाहिजे, त्याला आपण म्हणतो पिच डिस्टन्स, गेज डिस्टन्स किती पाहिजे, हे सगळं डिझाईन करणं, हे बोल्टेड आणि वेल्डेड कनेक्शन मध्ये येतं. हा सगळ्यात लास्टचा टॉपिक आहे आपला, स्टील कनेक्शन्स म्हणून, ठीक आहे. सो असं म्हणजे डिझाईन मध्ये तुम्हाला या गोष्टी शिकायच्या, अनालिसिस मध्ये तुम्ही आतापर्यंत हे सगळं काम केलेलं. येते लक्षात काय फरक आहे. आता तुम्ही डिझाईन शिकताय, ठीक आहे. सो आणि एखाद्या वेळेस तुमचं लेक्चर मिस झालं तर लेक्चर रेकॉर्ड होणार आहेत. शक्यतो लाईव्ह अटेंड करा. लाईव्ह अटेंड केलेलं कधी म्हणजे फायद्याचं असेल. एखाद्या वेळेस तुम्हाला जमत नाही, काम आहे, तर अशा वेळेस तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर त्याच दिवशी बघितलेलं कधीही बेटर नाही, ठीक आहे. सो चला, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट करा, नसेल तर तुम्ही सिलेबस लिहून घ्या. ओके, DRS चा जो काय सिलेबस आहे तो लिहून घ्या. युनिट नंबर, त्यानंतर युनिट नेम आणि मार्क्स. फर्स्ट नंबर, unit number 1, fundamentals of RCC and steel structures. Fundamentals of RCC and steel structures.
ओके. मार्क्स याचं जे वेटेज आहे ते आहे 8 मार्क्स. अगदी म्हणजे इंट्रोडक्शन आहे, त्यामुळं अगदी त्याला कमी मार्क्स आहेत. 8 मार्क्स त्याला वेटेज आहे. सेकंड युनिट जो आहे तो अनालिसिस अँड डिझाईन ऑफ बीम आहे. महत्वाचा टॉपिक आहे अनालिसिस अँड डिझाईन ऑफ बीम. आणखीन एक गोष्ट सांगतो, अजून जे काय सिनियर आहेत तुमच्या ओळखीचे असतील तर विचारा, ते अजून पण डिप्लोमाचे नोट्स आपले वापरतात. कारण हे बेसिक सगळं क्लिअर होतं इथं. हे जे आरसीसी आहे तुम्हाला डिग्रीला पण सेम सब्जेक्ट आहे. सो जे काही सिनियर आता पास आउट होऊन गेलेत आपल्याकडून, सेम अजून पण डिप्लोमाचे नोट्स वापरतात आपले, कारण बेसिक सगळे याच्यातून क्लिअर होतं, लक्षात घ्या. त्यामुळे डिग्री तुम्हाला सोपं जातं. ठीक आहे. त्यानंतर याचं जे वेटेज आहे, सेकंड टॉपिकचं वेटेज सगळ्यात जास्त आहे, हायएस्ट वेटेज आहे, कारण सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. 22 मार्क्सचं वेटेज आहे. 22 मार्क्स इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि यालाच आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. अनालिसिस अँड डिझाईन ऑफ बीम, याच्यामध्ये 2 प्रकारचे बीम येतात, ते आपण डिस्कस करू. थर्ड जो आहे तो डिझाईन ऑफ स्लॅब, महत्वाचा परत आपण डिझाईन ऑफ स्लॅब. डिझाईन ऑफ स्लॅब्स याचं जे वेटेज आहे ते आहे 14 मार्क्स. 14 मार्क्सचं वेटेज आहे. ओके. नेक्स्ट फोर्थ युनिट आहे डिझाईन ऑफ ऍक्सियली लोडेड. डिझाईन ऑफ ऍक्सियली लोडेड. डिझाईन ऑफ ऍक्सियली लोडेड short columns and footings. Short columns, short columns and footings. ओके. 14 मार्क्स याला पण वेटेज आहे. आणि लास्ट टॉपिक आहे फिफ्थ. लास्ट जो फिफ्थ टॉपिक आहे डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर्स कनेक्शन. मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं बोल्टेड आणि वेल्डेड ते आहे. डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर्स कनेक्शन. डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर्स कनेक्शन्स. ओके. आणि याचं जे फायनल वेटेज आहे ते आहे 12 मार्क्स. 12 मार्क्सचं याचं वेटेज आहे. असं मिळून टोटल जो सिलेबस आहे तो 70 मार्क्सचा सिलेबस आहे. त्यातला महत्वाचा टॉपिक हा आहे अनालिसिस अँड डिझाईन ऑफ बीम. त्यानंतर स्लॅब पण महत्वाचा आहे. ठीक आहे. स्लॅब सुद्धा महत्वाचा आहे. कॉलम आणि फुटिंग पण महत्वाचं आहे आणि थोडस किचकट पण आहे. कॉलम फुटिंग थोडस किचकट सुद्धा आहे. स्लॅब सोपा टॉपिक आहे, मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. प्रॅक्टिकलला पण तुम्हाला याचे प्रॉब्लेम होतात. प्रॅक्टिकल जे यायचं असतं त्याला तुम्हाला स्लॅबचे प्रॉब्लेम सुरुवातीला घेतात. आता कॉलेजमध्ये काय करतात बघा, पहिल्यांदा शिकवायला स्लॅब घेतात का सेकंड टॉपिक घेतात, प्रत्येक कॉलेजचं वेगवेगळं असतं. आणि प्रॅक्टिकलला तर लागतं ते पहिला मॅन्युअल मध्ये स्लॅबचे प्रॅक्टिकल्स आहेत काहीतरी. ठीक आहे. आणि याचं जे ट्युटोरियल असतं प्रॅक्टिकल असतं तिथे तुम्हाला स्लॅबचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्यामुळं स्लॅबची तुम्हाला प्रॅक्टिकलला पण प्रॅक्टिस होणार आहे, इथं पण प्रॅक्टिस होणार आहे.
आपण सगळे व्यवस्थित स्टेप्स तुम्हाला लिहून देणार, सगळे प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच आता सगळं टॉस बद्दल. ठीक आहे, टॉस मध्ये आपण कसं केलं त्या पद्धतीनं सगळं. त्यानंतर माझ्या मते कॉलेजमध्ये पहिला हा टॉपिक चालू करतील स्लॅब, पण आपण तसं करणार नाहीये. आपण पहिला हा घेणार, छोटा टॉपिक आहे, यामध्ये सगळं बेसिक इंट्रोडक्शन आहे. फंडामेंटल्स ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर्स. आरसीसी स्ट्रक्चर्स कुठले आहेत, स्टील स्ट्रक्चर्स कुठले आहेत, त्याच्याबद्दल बेसिक माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये अनालिसिस अँड डिझाईन ऑफ बीम. तर याच्यामध्ये बघा काय केलंय. याच्यामध्ये दोन प्रकारचे बीम असतात, एक सिंगली रिइन्फोर्स सेक्शन किंवा सिंगली रिइन्फोर्स बीम आणि डबली रिइन्फोर्स सेक्शन किंवा डबली रिइन्फोर्स बीम. आता याच्यामध्ये जी स्कीमला दोन्हीवर प्रॉब्लेम होते, जी स्कीम जी होती त्याला दोन्हीला प्रॉब्लेम होते. के स्कीमला फक्त जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला सिंगली रिइन्फोर्स बीम जो आहे त्याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल्स आहेत, आणि डबली रिइन्फोर्स सेक्शनचं फक्त इंट्रोडक्शन आहे, म्हणजे थेअरी आहे. फक्त तुम्हाला काय आहे, इंट्रोडक्शन आहे, म्हणजे सिंगली रिइन्फोर्स बीम म्हणजे काय आणि डबली रिइन्फोर्स बीम म्हणजे काय, दोघांमध्ये काय फरक आहे, हे फक्त त्यांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. बाकी तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं आहे ते सिंगली रिइन्फोर्स सेक्शनच शिकायचं आहे. आणखीन एक कन्सेप्ट आहे फ्लॅंज्ड बीम नावाची, म्हणजे टी बीम जो आहे तो सिलेबसला जी स्कीमला होता तो तुम्हाला काढून टाकलेला आहे, म्हणजे सिलेबस सोपा केलाय. डबली रिइन्फोर्सचे प्रॉब्लेम पण काढून टाकलेले आहेत, अगदी सोपा केलेला आहे प्रॉब्लेम तुमचा सिलेबस. ठीक आहे. सो डिझाईन ऑफ स्लॅब. स्लॅब मध्ये जर तुम्ही आला तर स्लॅब मध्ये तीन प्रकार आहेत, एक वन वे स्लॅब, एक टू वे स्लॅब आणि एक कॅन्टिलिव्हर स्लॅब. वन वे टू वे हे दोन्ही सिम्पली सपोर्टेड स्लॅब आहेत आणि कॅन्टिलिव्हर. ह्याचे डिझाईन करायचे स्टेप्स आहेत, वन वे स्लॅब, टू वे स्लॅब आणि कॅन्टिलिव्हर स्लॅब. प्रत्येकाचे स्टेप्स वेगळे वेगळे. वन वे स्लॅब डिझाईन करायचं असेल तर त्याचे स्टेप्स वेगळे, टू वे स्लॅबचे वेगळे आणि कॅन्टिलिव्हरचे वेगळे. हे डिझाईन भरपूर डिटेलमध्ये आहे, ते डिग्रीला आहे. तुम्हाला आता एवढं डिटेलमध्ये जायचं नाही, त्यांनी काही कंडिशन्स दिलेत, काही ठराविक कंडिशन्सवर तुम्हाला डिझाईन करायचं. ठीक आहे. तर हा तुम्हाला मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे, दुसरा आणि तिसरा दोन्ही स्लॅब पण. ठीक आहे. त्यानंतर डिझाईन ऑफ ऍक्झिली लोडेड शॉर्ट कॉलम अँड फुटिंग. फुटिंगचं डिझाईन आहे तुम्हाला, फुटिंगचं डिझाईन आहे आणि ऍक्झिली लोडेड शॉर्ट कॉलमचं. ऍक्झिली लोडेड शॉर्ट कॉलम म्हणजे जो काही येणारा लोड आहे तो कोर ऑफ सेक्शनच्या मध्ये विदिन कोर ऑफ सेक्शन लोड ऍक्ट व्हायला पाहिजे, तर त्याला आपण म्हणणार ऍक्झिली लोडेड शॉर्ट कॉलम. कॉलमचे प्रॉब्लेम सोपे आहे, अनालिसिस आहे, डिझाईन आहे, दोन्ही आहे. आणि फुटिंगचं तुम्हाला डिझाईन आहे. ठीक आहे. लास्टला जे आहे ते डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर्स कनेक्शन्स. डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर कनेक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की बोल्टेड आणि वेल्डेड, बोल्टेड आणि वेल्डेड कनेक्शन. आता ज्यांचं 10वीला 10thला टेक्निकल होतं त्यांना माहिती आहे का, बऱ्याच जणांचं असेल 10thला ज्यांचं टेक्निकल होतं त्यांना लॅब जॉईंट, बट जॉईंट आठवत असेल त्यांना, डबल कव्हर बट जॉईंट, सिंगल कव्हर बट जॉईंट, हे एवढं तुम्ही शिकलाय, हे बेसिक होतं ते. मग आता हे जर दोन मेंबर्स तुम्ही जॉईन करता स्टीलचे, वेल्ड करता, फिलेट वेल्ड, बरोबर आहे, फिलेट वेल्ड वगैरे हे आहे, तर ते सगळं आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. नंबर ऑफ बोल्ट कशा डिझाईन करायचे, ते डिस्टन्स किती ठेवायचं दोन बोल्ट मधलं, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये शिकायचं लास्ट टॉपिक मध्ये. ओके. सो हा ओव्हरऑल तुमचा डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चरचा सिलेबस आहे. आपल्याला जो वेळ लागणार आहे तो सेकंड आणि थर्ड टॉपिकला जास्त वेळ लागणार आहे आपल्याला, सेकंड आणि थर्ड टॉपिकला, कारण स्लॅबचे जे प्रॉब्लेम आहे तुमचे 1.5 2 पेजेस भरतात. डिझाईन म्हटलं की असंच असतं, ह्याच्यामध्ये चेक्स भरपूर असतात. डीआरएस मध्ये एक महत्वाचं काय आहे, चेक घ्यावे लागतात तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी चेक घ्यावे लागतात आणि ते चेक सॅटिस्फाय व्हायला लागतात, लक्षात घ्या. ठीक आहे. मग एक चेक लक्षात ठेवणं, स्टेप्स लक्षात ठेवणं. डिग्रीला तुम्हाला याचा आयएस कोड अलाउड आहे, IS 4562,000, जो आरसीसीचा आयएस कोड आहे IS 4562,007, हा आरसीसी ला आयएस कोड वापरतात. इंडियन स्टँडर्ड कोड आयएस कोड जो असतो, म्हणजे इंडियामध्ये जे काय तुम्हाला डिझाईन करायचं आहे या आयएस कोड मध्ये जे काय रूल्स तुम्हाला दिलेत त्यानुसार डिझाईन करावं लागतं. हा आरसीसीचा आयएस कोड आहे. जसं स्टीलचा जो आहे तो IS 800-2000 आहे, IS 800-2007 आहे, किंवा रिवाइज झाला असेल किंवा 2000 आहे. ठीक आहे. सो हे आयएस कोड आहे, हे सगळे स्टेप्स तुम्हाला आयएस कोड मध्ये मिळतील.
पण डिग्रीला तुम्हाला IS कोड घेऊन बसायला अलाउड आहे. डिग्रीला जे काय आहे ते IS कोड घेऊन बसायला अलाउड आहे तुम्हाला, डिप्लोमाला नाहीये. ठीक आहे, म्हणजे हे सगळे IS कोड असतात, तुम्हाला माहित पाहिजे RCC ला आणि स्टीलला. ओके, चला तुम्हाला आता याच्या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर विचारा. बोला, तुम्हाला काय डाऊट आहे, कशाबद्दल काय तुम्हाला विचारायचं आहे? कमेंट करा, तुम्ही कमेंट करू शकता. हे दोन कोड आहेत, म्हणजे स्टीलचं डिझाईन सगळे याच्यामध्ये सगळे आता सध्या जे लेटेस्ट डिझाईन होतं ते सगळे IS कोड मधले रूल प्रमाणे डिझाईन होतं. तसे युरोपियन कोड्स पण आहेत, ब्रिटिश कोड पण आहेत. युरोपियन कंट्रीज मध्ये जर तुम्ही बांधकाम करणार असाल तर तिथले रूल नुसार तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागतं. इंडियामध्ये एशियन कॉन्टिनेंटल मध्ये जर तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर तुम्हाला या IS कोडचा वापर करावा लागतो. ठीक आहे, IS 456 2007 नाहीये, ते 2000 आहे, सॉरी 2000 हा IS कोड आहे RCC ला, आणि स्टीलला IS 800 2007 आहे. पण हे तुम्हाला अलाउड नाहीये. स्टेप्स काय असतील ते चेक वगैरे घ्यायचे ते सगळे मी तुम्हाला त्या वेळेस ज्यावेळेस आपला प्रॉब्लेम स्टार्ट होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगेन. तर कॉन्ट्रॅक्शन बिलिंग मध्ये काय आहे, कॉन्ट्रॅक्शन बिलिंग मध्ये टेंडरचे टाईप मी मगाशी सांगितलं की टेंडर कसे भरतात, काय भरतात, कॉन्ट्रॅक्ट कसं असतं, ऑनलाईन टेंडर कशी भरायची प्रोसेस आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आहे पूर्ण कॉन्ट्रॅक्शन बिलिंग मध्ये. PWD मध्ये काम कसं चालतं, त्याचं वर्क सेटअप कसं असतं, कशा गोष्टी असतात, बिल कसे काढतात, वाउचर काय असतात, हे सगळं कॉन्ट्रॅक्शन बिलिंग मध्ये आहे. मेंटेनन्स आणि रिपेअर्स मध्ये स्ट्रक्चर बदल आहे. सो असं ओव्हरऑल तुमचा सिनेरिओ आहे. उद्यापासून मी RCCचं टीचिंग फर्स्ट टॉपिकचं मी स्टार्ट करणार आहे. नोट्स तुम्हाला सगळे आपल्या ग्रुपवर मिळून जातील, जसे टॉसचे तुम्हाला मिळालेले होते त्या पद्धतीने तुम्हाला नोट्स हे मिळून जातील. ठीक आहे, बोला, याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला डाऊट आहे? येस, मला आज एवढं इंट्रोडक्शन द्यायचं होतं. इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलेलं आहे, सिलेबस सांगितलेला आहे. तुम्हाला काय डाऊट असतील तर विचारा. आय थिंक कॉलेज तुमचं 15 तारखेपासून चालू आहे, तेवढा काय आपण वाट बघत बसणार नाहीये. आपण आपला सिलेबस कंटिन्यू करणार आहे. आणि कॉलेजमध्ये किती प्रॉब्लेम होतात आणि आपल्या इथे किती प्रॉब्लेम होतात ते तुम्हाला पण माहितीच आहे. त्यामुळं आपल्याला वेळ लागतो, आपण सुरुवात पण लवकर करतो आणि वेळेत आपण सिलेबस पण कव्हर करतो. ठीक आहे, चला, ज्यांना काही डाऊट नसतील त्यांनी सेशन लिव्ह केलं तरी चालेल. उद्या सेम टायमिंग मी फर्स्ट टॉपिक शिकवायला स्टार्ट करणार आहे, फंडामेंटल्स ऑफ RCC अँड स्टील स्ट्रक्चर्स, बेसिक इंट्रोडक्शन. त्याचं उद्यापासून प्युअर टीचिंग चालू होईल. ठीक आहे, ज्यांना काही डाऊट नसेल त्यांनी लिव्ह केलं तरी चालेल सेशन. आणि जे अजून ग्रुपला ऍड नाही त्यांनी मला मेसेज करा, मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करून घेतो, कारण बरेच विद्यार्थी नवीन आहेत. जे ऍड नाही आहेत ग्रुपला त्यांनी मला मेसेज करा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी त्यांना ऍड करून घेईन. ओके, ठीक आहे, चलो. आणि तुम्ही इलेक्टिव्ह कुठला चूज करता तेवढं मला सांगा फक्त, त्यानुसार आपण इलेक्टिव्हचे पण तुम्हाला नोट्स देण्याचा प्रयत्न करू. काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर तुम्ही सेशन लिव्ह करू शकता. येस.